कव्हा करायचं म्हणलं याला भ्यायचंच नाही, आपण चपात्याच करतो तसं डायरेक्ट करायचं. जरासं तोडायचं हातात, थोडंसं तेल लावायचं आणि गोल गोल करून ठेवायचं आणि एक मांडा आहे त्याच्यावरती भाजायला ठेवायचा. हे बघा इतके बनवले. सकाळचे 6 वाजता उठली आई, 6 वाजता नाही 5 वाजता सॉरी. पीठ मळून ठेवलं, सगळ्यांना चहा पाणी वगैरे केली, चूल पेटवली आणि बनवायला लागली आम्ही उठायच्या पहिलंच. परातीतच तेल घ्यावं लागते, वाटीत जमत नाही नाही, सांडत आहे म्हणून. परातीत सांडत नाही. सराटा जमत नाही उलटायला त्याला, हाताने बोलते. तेव्हा असं असं करायचं. त्याला टोकाला लागले की फाटत आहे, ते नाजूक राहते. या हातावून त्या हातावर, त्या हातावून त्या हातावर टाकायचं ना. असं आधी मग होऊ ते द्यायचं. पडू लागलं ना खाली. कसं पडेल खाली? हे असं घुमायचं घुमायचं असं करायचं. म्हणजे एक Direct टोक घ्यायचं तयार असं. करायचा. मग या हातावर असं घ्यायचं. मग हे जाड जाड आहे त्याला असं जरायला असं घ्यायचं, असं ओढायचं थोडं थोडं थोडं. नुसत्या यानं घ्यावं लागते. कशानं? या बोटाच्या टोकानं असं बरं हे करायचं. आणि भाजायला एक मांडा भाजायचं नसते ना. एकही भाजतंय, कोणी दोनही भाजतंय. दोनचे छान लागते. चपाती कसा उंडा घालतो ते होते तसं. तसं टाकलं ना. ते जाड झालं की तसं पातळ करायचं. पाठ दाबायचे. सगळं बोठावरच आहे मांडायचं. बोठावर. सगळं बोठाच्या टोकानं राहते. माझ्या एक पदरी नाही 2 पदरी बनवते. दूध घ्या. हा? ते किती वेळाने पलटी करायची? दोन्ही एकदाच पलटी करायची. हे असे काठपर्यंत लोंबवायचं हातानं दोन्ही. हो, रस मांडी. आंबे असले तर रस हे करा. जा तुम्ही जा. त्याला कुठे जायचंय? आंघोळ करा. कोठा